हदगाव तालुक्यात 7 कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या सुधारणा व रुंदीकरणाच्या कामाचा शुभारंभ लोकप्रिय आमदार बाबूराव कदम यांच्या हस्ते संपन्न झाला। नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील आमगव्हाण, इरापूर, वाकी, तळणी, निवघर रस्ता पुलमोऱ्यासह व रुंदीकरणासह सुधारणा करण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा नुकताच पार पडला। 7 कोटी रुपयांच्या भरीव निधीतून हा रस्ता सुधारला जाणार असल्याने परिसरातील वाहतूक अधिक सुलभ होणार आहे। या महत्त्वपूर्ण विकास कामाच्या शुभारंभ प्रसंगी परिसरातील नागरिकांची आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती। यावेळी लोकप्रिय आमदार बाबूराव कदम, कोहळीकर, जिल्हा प्रमुख विवेक देशमुख, युवा सेना जिल्हा प्रमुख संदेश पाटील, बाबूराव काळे, रुपेश तंत्रे, राजाराम चौतमाल तसेच युवा सेना व शिवसेनेचे आदरणीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या रस्त्याच्या कामामुळे परिसरातील दळणवळणाचा प्रश्न सुटणार असून शेतकरी व प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे। अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लागल्याबद्दल ग्रामस्थांनी यावेळी समाधान व्यक्त केलं आणि मान्यवरांचे आभार मानले। कृष्णा चौतमाल, स्टार महाराष्ट्र न्यूज, नांदेड। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।